आज 14 जुलै. आजच्या दिवशी इतिहासात काय घडले माहिती आहे का? गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू येथे झाला. ते महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, प्रखर विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ आणि पत्रकार होते. केसरी या वृत्तपत्राचे ते पहिले संपादक होते. त्यांच्या निर्भीड विचारांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक चळवळीला नवी दिशा दिली. 14 जुलै 1920 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात तसेच केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदावर कार्य करत देशाच्या प्रशासनात उल्लेखनीय योगदान दिले. 14 जुलै 2008 रोजी भारताचे 16वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन झाले. ते 1978 ते 1985 या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. भारताच्या न्याय व्यवस्थेत त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय योगदानामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 14 जुलै 2013 रोजी भारताची 163 वर्षापासून सुरू असलेली तार सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आली. दूरध्वनी, मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे या ऐतिहासिक सेवेची गरज कमी झाली आणि एका युगाचा शेवट झाला. 14 जुलै 2015 रोजी नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोजवळ पोहोचणारे मानवाच्या इतिहासातील पहिले यान ठरले. या मोहिमेमुळे प्लुटोची पहिली स्पष्ट छायाचित्रे आणि त्याचा पृष्ठभाग व वातावरणाविषयी महत्त्वाची माहिती मिळाली. अशा रोचक इतिहास माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.